त्या विषयाचं नाव आहे तुमच्या कुटील वृत्तीमुळे देवाचं राज्य क्षतिग्रस्त होतं. कुटील वृत्ती किंवा वाईट वृत्ती. आणि आज हा विषय आपण शिकत असताना कोणत्या कोणत्या प्रकारच्या कुटील वृत्तीमुळे किंवा वाईट वृत्तीमुळे देवाचं जे राज्य आहे ते क्षतिग्रस्त होतं, हे पवित्र शास्त्रातून आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण अतिशय बारकाईने वाचतो त्यावेळेला पवित्र शास्त्रामधून आपल्याला हे समजण्यास फार मदत होते की अनेक लोकांनी देवाचे जे राज्य आहे ते क्षतिग्रस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि देवाचं राज्य क्षतिग्रस्त करण्याकरता त्यांनी त्यांच्या ठाई असलेली जी काही कुटील वृत्ती आहे किंवा जी काही वाईट वृत्ती आहे त्याचा उपयोग त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो त्या वेळेला पवित्र शास्त्र हे वाचायचं म्हणून वाचू नये, तर त्यातून आपल्याकरता बोध काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर मनन करणं गरजेचं आहे. आणि देवाला हे विचारणं गरजेचं आहे की देवा तुझी इच्छा काय आहे की ह्या शास्त्र भागातून मला समजून सांगण्याच्या अनुषंगाने किंवा मी बदलायच्या अनुषंगाने काही प्रार्थना काय आहे त्या बायबल अध्ययनामध्ये तुम्ही वाचता, त्याच्यामध्ये काय तुम्हाला त्याच्यातून काय सबक काय भेटत आहे किंवा देव तुमच्याबरोबर कोणती गोष्ट बोलला आहे किंवा कोणती गोष्ट ही त्या अध्यायामध्ये घडलेली आहे जी अपेक्षित नव्हती आणि त्या गोष्टीने घेऊन कशा प्रकारे देवाने डील केलेली आहे किंवा देवाचा स्वभाव काय आहे त्या अध्यायामध्ये, त्या वचनामध्ये. सर्वच वचनातून कोणत्या तरी एका वचनातून तुम्हाला ह्या गोष्टी किंवा सर्व वचनातून ह्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत समजण्याकरता मदत होणार. आणि म्हणून आजचा हा जो विषय आपण पाहत आहोत ना की तुमच्या कुटील वृत्तीमुळे देवाचं राज्य क्षतिग्रस्त होतं, हा विषय आज आपण पवित्र शास्त्रातून काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि सर्वांनी व्यवस्थितपणे मुद्दे आणि त्या मुद्द्यांची जी काही वचनं आहेत ती लिहून घेऊन चला. आणि पवित्र शास्त्र जर तुमच्या सर्वांकडे तुम्ही जर आता यावेळेला घेऊन बसलेले आहात तर वचन काढून ते वाचण्याकरता देखील काय करा, सहाय्य करा. आता आजच्या विषयामध्ये आपण तुमची कुटील वृत्ती देवाचं राज्य क्षतिग्रस्त करते यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आपण पाहणार आहोत. आणि पहिला मुद्दा लिहा की कुटील वृत्ती एकतेला नाश करते. वाईट वृत्ती एकतेला नाश करते. आता देवाच्या राज्यामध्ये देवाने सर्वात जास्त एकत्रितपणाला किंवा एकतेला जे आहे ना महत्व दिलेलं आहे. आणि ह्या एकतेला सुरुवातीपासून तोडण्याचा जो प्रयत्न आहे ना तो ह्या कुटील वृत्तीच्या द्वारे करण्यात आलेला आहे. आणि ही कुटील वृत्ती माणसामध्ये कशा प्रकारे तिने प्रवेश केला याविषयीचा जो काही शास्त्र भाग आहे तो आपण उत्पत्ती पुस्तकामध्ये पाहतो. आणि मुळीच सैतानाला देवाची जी इच्छा आहे ना त्याप्रमाणे माणसाने राहावं हे आवडत नाही. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये सैतान हा कुटील वृत्तीच्या द्वारे, वाईट वृत्तीच्या द्वारे प्रवेश करून देवाचे जे काही प्लॅन्स आहेत, देवाची जे काही योजना आहे त्या उद्ध्वस्त करण्याचं काम करत असतो. आणि जर आपल्याला हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अनेक असे विषय पवित्र शास्त्रातून
किंवा युट्यूब वरती अनेक विषय जे आहे या संदर्भात आहेत ते ऐकणं, ते समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि पहा कशा प्रकारे कुटील वृत्तीमुळे एकतेला जे आहे ना नाश केलं जातं किंवा एकतेला जे आहे तोडलं जातं. या संदर्भात पवित्र शास्त्र काय म्हणत आहे, नीतिसूत्राचं पुस्तक आपण काढू या वेळेला आणि 16वा अध्याय आणि वचन 28 ज्यावेळेला आपण वाचतो तर नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या 16व्या अध्यायाच्या वचन 28 मध्ये आपल्याला कुटील जो व्यक्ती आहे, वाईट जो व्यक्ती आहे, तो कशा प्रकारे एकतेमध्ये फूट आणतो, कशा प्रकारे एकतेमध्ये नाश आणतो, कशा प्रकारे एकतेमध्ये वेगळेपणा आणतो, हे ह्या वचनातून समजण्यासाठी आपल्याला मदत करतो. कोणतरी वाचण्यास ती मदत करा. कुटील मनुष्य वैमनस्य पसरितो, कानास लागणारा मोठ्या स्नेहात फूट पाडितो. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी कुटील माणसाचं जे काम आहे, जे त्याने त्याच्या कुटील वृत्तीच्या साहाय्याने किंवा वाईट वृत्तीच्या साहाय्याने केलेलं आहे, हे स्पष्टपणे ह्या वचनामध्ये आपल्याला समजून येतं. आणि कुटील व्यक्ती हा मोठ्या स्नेहामध्ये, कुटील व्यक्ती हा चांगल्या ऐक्यतेमध्ये, जी ऐक्यता देवाला आवडते, जी ऐक्यता देवाने स्वतः निर्माण केलेली आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो, देवाने स्वतः आदामाच्या एकटेपणाला घेऊन ज्या चिंता केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून परमेश्वर देव त्या ठिकाणी म्हणाला की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, चांगलं नाही. देवाने सगळं काही बघितलं आणि त्याला म्हटलं, त्या सर्व गोष्टीला देव म्हटलं की हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. परंतु ज्या वेळेला माणसाला एकट्या अवस्थेमध्ये देवाने पाहिलं, त्यावेळेस देव म्हणाला की मनुष्य एकटा असावा हे चांगलं नाही. आणि मग देवाने स्वतः माणसाला आणखीन एक जो सहाय्यक आहे स्त्रीच्या स्वरूपामध्ये देऊन त्यांच्यामध्ये ऐक्यता जी आहे ती आणलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ऐक्यतेला घेऊन अनेक वचन पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते. आता ऐक्यता जी आहे ना ही देव निर्मित आहे, लक्ष द्या. आणि देवाने निर्माण केलेली ऐक्यता हिच्याद्वारे देवाचे जे काही प्लॅन्स आहे, देवाची जे काही योजना आहे, देवाचा जो काही संकल्प आहे तो सिद्धीस जात असतो. मग ते पती पत्नीच्या ऐक्यतेला घेऊन असू शकतं, मग ते भावाभावांच्या ऐक्यतेला घेऊन असू शकतं. मग लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की देवाच्या दृष्टिकोनातून ऐक्यता फार महत्वाची आहे. जर तुम्ही चर्च मध्ये विश्वासणारे या नात्याने जर एकत्र येतात आणि तुमच्यामध्ये जर ऐक्यता आहे तर त्या ऐक्यतेमुळं देवाच्या नावाचं गौरव होतं. तुमच्यामध्ये जर ऐक्यता आहे, ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये एकत्र येतात आणि तुमच्यामध्ये जर ऐक्यता आहे तर तुमच्या त्या ऐक्यतेमुळं देवाला तुम्ही आनंदित करत असतात. परंतु अनेक वेळा आपण पाहतो की हे जे वैमनस्य पसरवणारे लोक आहेत, हे जे फूट पाडणारे लोक आहे ना, हे चर्च मधील काही लोकांमध्ये अफवा किंवा मतभेद जे आहेत ते निर्माण करून जी काही ऐक्यता असते ना ती भंग करायचा प्रयत्न करतात. जी काही ऐक्यता असते ना ती तोडण्याचा प्रयत्न करतात. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की हे सर्व ऐक्यता तोडण्याचं काम, ऐक्यता भंग करण्याचं काम देवाला ओळखणारे लोक करत नाही. ज्या लोकांना देवाची ओळख नाही अशा प्रकारचे कुटील लोक, अशा प्रकारचे वाईट वृत्तीचे लोक
ऐक्यता भंग करण्याचं काम करत असतात. ऐक्यतेमध्ये आपण पाहतो की दोन भाग करायचा प्रयत्न करत असतात. आणि ते असं का करतात माहिती का? कारण त्यांचा त्यामध्ये काहीतरी फायदा असतो, त्यांचा त्यामध्ये काहीतरी लाभ असतो. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत कुटील माणसांच्या कुटिलतेमुळं, कुटिलतेतून त्यांचा झालेला लाभ हे आपण शिकणार आहोत. हा विषय आपण शिकणार आहोत येणाऱ्या दिवसांमध्ये. पण लक्ष द्या, पवित्र शास्त्रामध्ये देखील आपण पाहतो की गणनाचं पुस्तक ज्यावेळेस आपण काढतो ना, 16वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये, तिथं देखील आपल्याला कुटील लोकांचा समूह दिसून येतो. आणि त्या कुटील लोकांच्या समूहाने मोठी जी काही फूट आहे किंवा मोठ्या प्रमाणात असलेली जी काही ऐक्यता आहे ना, तिच्या मध्ये फूट निर्माण करून आणलेले आपल्याला पाहायला भेटते. आणि फूट निर्माण करणं हे मूळतः देवाच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. ऐक्यता भंग करणं, ऐक्यतेला तोडणं, एकमेकांविषयी मतभेद चुकीचे पसरवून एकमेकांविषयीची मनं एकमेकांसंदर्भात खराब करणं आणि स्वतःचा फायदा करून घेणं हे मुळात देवाला आवडत नाही. आणि गणनाचं पुस्तक जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला 3 लोक पाहायला भेटतात. गणनाचं पुस्तक 16वा अध्याय आणि वचन 1 ते 3 पहा. कोरह बिन इसार बिन कहात बिन लेवी आणि रोबेन वंशातील अलियाबाचे मुलगे दातान व अबिराम आणि ओन बिन पेलेत हे इस्रायलतील 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचे आता फारच झाले. संबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्या ठाई आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवता? व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की दाथान, अबिराम आणि कोरह, आणि त्यांनी मोशे विरुद्ध इस्रायलाचे जे काही सरदार आहे, नामांकित पुरुष आहे, मंडळीचे प्रतिनिधी करणारे जे काही लोक आहे ना, त्यांनी काय केलं माहिती का? त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण केले. त्यांच्यामध्ये मोशे विरुद्धची किंवा मोशे करत असलेलं जे काही नेतृत्व आहे ना, त्या नेतृत्व विरुद्धची अफवा जी आहे ती त्यांनी पसरवली. आणि त्यांनी, आपण पाहतो की ज्या गोष्टी देवाला न आवडणाऱ्या आहे त्या गोष्टी कुटील वृत्तीतून मोशेला आणि मोशे करत असलेल्या देवाच्या सेवेला क्षतिग्रस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि ही क्षती देवाला मुळीच जी आहे ती मान्य नव्हती. आणि आज देखील अशा प्रकारची जी काही क्षती आहे ना, आज देखील अशा प्रकारची जी काही फूट आहे ना, आज देखील अशा प्रकारच्या एकमेकांसंदर्भात एकमेकांची मनं वाईट करणारी जी काही लोक आहे ना, त्या काळामध्ये पण होती आणि आत्ताच्या काळामध्ये देखील आहे. त्या काळामध्ये ती लोक देवाच्या सेवेमध्ये देवाच्या लोकांबरोबर होती आणि आत्ताच्या काळामध्ये देखील अशी लोक देवाच्या सेवेमध्ये देवाच्या मंडळीमध्ये आहे. आणि ह्या लोकांना ओळखणं फार गरजेचं आहे. ह्या लोकांना ओळखणं एक चॅलेंजचे काम आहे, कारण ही लोक स्वतःला पवित्र समजतात, ही लोक स्वतःला देवाचे लेकरं समजतात, ही लोक स्वतःला देवाचे सेवक समजतात, ही लोक स्वतःला पुढारी समजतात, ही लोक स्वतःला एका समूहाचे नेतृत्व करणारे समजतात. परंतु त्यांच्यामध्ये देवाविषयीच्या गोष्टी नसून त्यांच्यामध्ये जर कोणती गोष्ट आहे
तर नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या 16व्या अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ही लोक छळ करणारी आहेत, ही लोक माणसामध्ये भांडण लावणारी आहे, ही लोक माणसामध्ये असलेली जी काही ऐक्यता आहे ना त्यामध्ये फूट पाडणारी आहे. ही जी लोक आहे ना ही लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना त्रासामध्ये ढकलणारी आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की कोरहाने, दाथानाने, अभिरामाने आणि जे काही प्रतिष्ठित 250 पुरुष आहे ना त्यांना सोबत घेऊन त्यांनी देवाची सेवा करत असणाऱ्या देवाचा सेवक ज्याचं नाव मोशे आहे त्याला आणि देवाच्या सेवेला जे आहे ना क्षती पोहोचण्याचं काम केलं. आणि तुम्हाला माहिती का, देवाला ते आवडलं नाही, देवाला ते मान्य नव्हतं. देवाला ते मान्य नसल्या कारणामुळं देवाने त्यांना त्यांच्या अशा प्रकारच्या वाईट वृत्तीमुळं, अशा प्रकारच्या कुटील वृत्तीमुळं शासन केलं. जर देव यांना शासन करू शकतो, जर देव यांच्या कुटील वृत्तीचा समाचार घेऊ शकतो, तर देव आजच्या मंडळीमध्ये किंवा आज सेवेमध्ये असलेले बऱ्याच देवाच्या लेकरांचा किंवा स्वतःला सेवक म्हणवणाऱ्यांचा किंवा स्वतःला पुढारी म्हणवणाऱ्यांचा देखील समाचार घेऊ शकतो, जर त्यांनी देवाच्या सेवेला कुटील वृत्तीतून जर क्षतिग्रस्तता जर आणलेली आहे तर. जर देवाच्या समक्षतेमधून वाचू शकले नाही तर आज देखील अनेक लोक जे देवाच्या सेवेमध्ये कुटील वृत्तीतून अनेकांमध्ये मतभेद निर्माण करत आहे, अनेकांमध्ये फूट पाडत आहे, अनेकांना एकमेकांविरुद्ध भडकवत आहे, अनेकांची मन एकमेकांविरुद्ध खराब करत आहे, ते देखील सुटणार नाही. आणि म्हणून देवाचे लेकर या नात्याने आपण ज्या वेळेला एकत्र येतो ना त्या वेळेला आपल्या एकत्रतेतून देवाचं गौरव होणं फार गरजेचं आहे. आणि देवाचं गौरव करण्यासाठी आपण आपल्या स्वतःला कुटील वृत्तीच्या लोकांपासून सांभाळणं फार गरजेचं आहे. वाईट वृत्तीच्या लोकांपासून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. ज्या लोकांचे विचार हे तुमच्यामध्ये फूट आणणारे आहे ना अशा लोकांपासून तुम्ही लांब राहणं फार गरजेचं आहे. कारण हे लोक धार्मिकतेचं सोंग घेऊन तुमच्याकडे येतात. हे लोक तुम्हाला बायबल मधलेच रेफरन्स दाखवून तुम्हाला हिप्नोटाइज करायचा प्रयत्न करतील, हे दाखवायचा प्रयत्न करतील की ते फार पवित्र आहे, ते तुमची मानसिकता पण जी आहे त्या प्रकारे तयार करायचा प्रयत्न करतील. पण लक्ष द्या, त्याच्या मागे त्यांचा जो उद्देश आहे ना तो एकच आहे, त्यांचा फायदा करून घ्यायचा आणि तुम्हाला एकमेकांपासून दूर ठेवायचं. याच्या पलीकडं दुसरा कोणताच त्यांचा उद्देश नाही, कोणताच त्यांचा मोटिव्ह नाही. या ठिकाणी आपण पाहतो की सरळ सरळ देवाचा सेवक मोशे या लोकांनी म्हटलं की आता तुमचं फार झालं. तुम्हाला माहिती का, जर देवाने जर मोशेला त्याची सेवा करण्यासाठी निवडलेलं होतं, जर देवाने मोशेला मिस्रातून त्याच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी निवडलेलं होतं, तर मग देवाच्या कामामध्ये यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. आणि देवाने जे आहे ना त्यांना तडाखा दिला. वचन सांगतं जमीन दुभागली. आणि हे फक्त एवढंच नाही, त्यांच्या मागे त्यांचा परिवार देखील जिवंतपणे जो आहे ना जिवंतपणे जमिनीमध्ये गडत झाला. दुसरा मुद्दा कुटील वृत्ती फसवणूक व धोका देते. कुटील जी वृत्ती आहे, वाईट जी काही वृत्ती आहे ना ते केवळ आणि केवळ लोकांना फसवते, केवळ आणि केवळ लोकांना धोका जे आहे ते देत असते. आणि पवित्र शास्त्रामध्ये कुटील वृत्तीने कशा प्रकारे माणसाला धोका देऊन देवाच्या योजनेतून बाहेर काढलेला आहे, देवाचे जे काही संकल्प आहेत त्या व्यक्ती संदर्भात त्यातून बाहेर काढलेला आहे, हे आपल्याला सुरुवातीपासून वाचायला भेटतं. पण लक्ष द्या कशा प्रकारे कुटील जी वृत्ती आहे ना ही माणसाला फसवते, वाईट जी वृत्ती आहे ना ही माणसाला धोका देते. बघा पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो ना तो स्तोत्र संहिता 28वा अध्याय आणि वचन ज्यावेळेस 3 आपण वाचतो तर त्या ठिकाणी आपल्याला स्तोत्र करता
हा अतिशय स्पष्टपणे कशा प्रकारे कुटील वृत्ती ही माणसाला फसवते, कुटील वृत्ती ही माणसाला धोका देते याविषयी सांगताना दिसत होतं. पहा, कोणतरी वाचन ठिकाणी वचन, मनात कपट असून आपल्या शेजाऱ्यांशी स्नेहभावाने बोलणारी असे दुर्जन व दुष्कर्मी यांच्या बरोबर मला ओढून नेऊ नको. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी दाविदाला स्पष्टपणे हे माहिती होतं की मला देवाच्या सहाय्याची गरज आहे. दाविदाला स्पष्टपणे हे माहिती होतं की मला देवाच्या मदतीची गरज आहे. आणि कोणत्या भागामध्ये दाविदाला मदतीची गरज होती, तर दावीद म्हणत आहे की मनात कपट असून आपल्या शेजाऱ्याशी प्रेमाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी लोक आहेत ना, हे माझ्या आजूबाजूला राहतात आणि मला त्यांना ओळखता येत नाही, कारण त्यांचं जे बोलणं आहे ना हे इतकं प्रेमळ आहे, त्यांचं जे बोलणं आहे ना हे इतकं मधातून पाझरणाऱ्या ते गोड आहे ते, आणि मला त्यांच्या त्या गोड शब्दामुळं खरे ते काय आहे हे कळतच नाहीये. आणि म्हणून अशा वेळेला देवा, मला तुझी गरज आहे की मी त्यांच्या बरोबर जे आहे ना ओढले जाऊ नये. ओढल्या जाऊ नये म्हणजे काय माहिती का, दाविदाला ह्या ठिकाणी हे सांगायचं आहे की त्यांच्यासारखं माझ्या मनामध्ये इतरांबद्दल जे आहे ना अजिबात कपट यायला नको आहे. कारण शैतानाचं स्त्री सोबत असलेलं जे संभाषण आहे ना यादेन बागेमधलं, ते अशाच प्रकारचं होतं, स्नेहभावाचं, प्रेम. खरंच परमेश्वराने तुम्हाला असंच सांगितलं आहे का? लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला हे सांगत आहे की अनेक लोक हे एकमेकांबरोबर प्रेमाने बोलताना दिसतात, परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्या आतमध्ये कोणत्या गोष्टी आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला देवाच्या सानिध्यामध्ये राहणं फार गरजेचं आहे. देवाचं वचन रोज न चुकता वाचणं आणि ते समजून घेणं फार गरजेचं आहे. प्रार्थनेमध्ये वेळ घालवणं फार गरजेचं आहे. उपवासामध्ये आठवड्यातून एक दिवस राहणं फार गरजेचं आहे. तर अशा लोकांना तुम्हाला सहजपणे ओळखता येईल जे कुटील वृत्तीचे आहे, जे वाईट वृत्तीचे आहे, जे मनामध्ये कपट बाळगणारे आहे, ज्यांचं मन तुमच्याविषयी वाईट गोष्टी योजतं, ज्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी दुष्कर्म दडलेले आहे, जे तुमच्याविषयी एक सतत पाडण्याचे विचार करतात. आणि ह्या सर्व गोष्टी ते तुमच्यासोबत प्रेमाने बोलून करत असतात. हे समजून घ्या. जर हे समजलं तर तुम्हाला अशा व्यक्तींना ओळखणं फार सोपं जाईल. कारण लक्ष द्या, असे जे लोक आहे ना हे वरवर प्रेम दाखवून आतून जे आहे ना फसवणूक करणारे आहेत. आणि म्हणून वरवर प्रेमाला जे आहे ना पाहून फसू नका. कारण पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेला आपण लूका वर्तमानाचं पुस्तक 22वा अध्याय आणि 47 आणि 48 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी यहुदा इस्करियोत ह्याने येशूला असं भासवण्याचा प्रयत्न केला, असं दाखवण्याचा प्रयत्न केला की त्याचं येशूवरती फार प्रेम आहे, तो येशूवरती फार प्रीती करतो. पण खऱ्या अर्थाने त्याच्या त्या प्रेमाच्या माग वेगळ्याच गोष्टी होत्या. आणि बघा वचन काय सांगत आहे, कोणतरी लूक याचा 22वा अध्याय आणि वचन 47 आणि 48 वाचा. तो बोलत आहे इतक्यात पहा, लोक समुदाय आला. त्यात यहुदा नावाचा बारातला एक जण त्याच्या पुढे चालत होता. तो येशूचे चुंबन घ्यावयास त्याच्याजवळ आला. येशू त्याला म्हणाला, यहुदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय? व्हेरी गुड. बघा,
येशूला त्याच्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे ना याविषयीच प्रकाशन भेटलं. आणि हे प्रकाशन येशूला मिळण्याच्या मागचं कारण जर काय आहे तर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा 22व्या अध्यायाच्या 39व्या वचनापासून तर ज्यावेळेस आपण पुढे वाचतो ना 46व्या वचनापर्यंत तो प्रार्थना करत आहे गेटसेमनी बागेमध्ये. येशूचे जीवन हे प्रार्थनामय असल्या कारणामुळं येशूला हे समजणं फार सोपं गेलं की त्याच्याकडे आलेले यहुदा हा जरी वरतून प्रेमाचं सोंग घेतलेला आहे परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला धरून देण्याचे विचार पनपत आहे. आणि येशू त्याला स्पष्टपणे आपण पाहतो हे म्हणताना दिसून येत आहे. येशू यहुदाला म्हणाला, यहुदा तू चुंबन घेऊन मला धरून देतो काय? आज सेवेमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचं वर प्रेम दाखवून अनेकांना त्रास दिला जातो, अनेकांना फसवलं जातं, अनेकांना पाडलं जातं, अनेकांविरुद्ध षडयंत्र केलं जातं, अनेकांविरुद्ध जे आहे ना मला तुम्हाला सांगू द्या भडकवलं जातं अनेकांना एकमेकांविरुद्ध. आणि सहारा कसा घेता माहिती का? देवाच्या वचनाचा. देवाच्या वचनाचा सहारा घेऊन आपल्याला वाटतं की खरंच हे जे सांगत आहे हे बरोबर आहे. आपल्याला वाटतं की हो खरंच हे जे बोलत आहे हे असंच आहे. देवाचं वचन सांगतं प्रत्येक आत्म्याचा विश्वास करू नका तर प्रत्येक आत्म्याची पारख करा की ते देवाकडून आहे किंवा नाही. प्रत्येक व्यक्ती जो स्वतःला देवाचा सेवक म्हणत असेल, प्रत्येक व्यक्ती जो स्वतःला पुढारी म्हणत असेल, प्रत्येक व्यक्ती जो स्वतःला पाळत म्हणत असेल, प्रत्येक व्यक्ती जो स्वतःला देवाचं लेकरं म्हणत असेल, प्रत्येक व्यक्ती जो स्वतःला विश्वासणारा म्हणत असेल, प्रत्येकाची पारख करा आणि मग डिसाईड करा की हा जे बोलत आहे, हा जे सांगत आहे हे खरंच आहे की खोटं आहे, हे देवाकडून आहे की हे त्याच्या आतून आलेल्या त्या कुटील वृत्तीचं आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की यहुदाने येशूचे चुंबन घेण्या अगोदर शास्त्री आणि फरोशांबरोबर डील केलेली होती. मी जर त्याला धरून दिले तर मला काय भेटेल, आणि त्याला 30 रुपये भेटले. सिक्के चांदीचे. लक्ष द्या, स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना फसवून त्यांचं लाईफ उद्ध्वस्त करण्याचं काम हे जर येशू सोबत राहत असलेल्या यहुदा इस्करियोतने केलं तर आज देखील असं काम होत आहे. आणि म्हणून सावध असा, तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा आहे आणि तो अशा प्रकारच्या कुटील वृत्तीच्या लोकांच्या द्वारे जे आहे ना चांगल्या प्रामाणिक देवाच्या लेकरांना फाडून खायचं काम करतो. आणि आपण पाहतो की या ठिकाणी येशूला हे कळालं, यहुदा जो आहे ना चुंबन घेऊन मला धरून देणार आहे, चांगल्या गोष्टी बोलून माझा घात करणार आहे, मला प्रेम दाखवून मला फसवणार आहे. हे येशूला कळालं का? कारण येशूचं जीवन हे प्रार्थनामय होतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, अशा लोकांना ओळखायचं असेल ना तर प्रार्थनामय जीवन जगा, उपवास करा, बायबल वाचा. अशा लोकांना तुम्हाला समजणं फार सहज आणि सोपं जाईल. देवाचा आत्मा तुम्हाला अशा लोकांबद्दल जे आहे ना अतिशय स्पष्टपणे काय करणार ते का समज देईल की हा व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रीती करणार आहे की खऱ्या अर्थाने हा व्यक्ती कुटील योजना करणार आहे. तिसरा मुद्दा क्रमांक 3, कुटील वृत्ती देवाच्या सेवकांवर. तिसरा मुद्दा लिहा, कुटील वृत्ती खऱ्या देवाच्या सेवकांवर वाईट परिणाम करते. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. तिसरा मुद्दा, कुटील वृत्ती देवाच्या खऱ्या सेवकांवर वाईट परिणाम करते. आणि बघा, ज्या वेळेला आपण पहिले करीन 15 अध्याय आणि वचन 33 वाचतो, त्या ठिकाणी कशा प्रकारे कुटील वृत्ती ही खऱ्या देवाच्या सेवकांवर वाईट परिणाम करते हे समजून येतं. कोणतरी वचन 33 वाचा, 15 अध्याय आणि वचन 33 पहिले करीन. तो नका, कुसंगतीने नीती बिघडते. व्हेरी गुड. देवाचं वचन सांगत आहे की फसू नका. आणि फसवण्याचं काम
हे सर्वात जास्त आज जर कोणत्या भागामध्ये चालू आहे तर तो भाग आहे आध्यात्मिक देवाच्या सेवेमध्ये. कारण अनेक वेळा आपण फसून जातो. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की खोट्या संदेष्टांपासून सावध राहा. ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात, परंतु ते आंतरिक क्रूर लांडगे आहे आणि ते तुमच्याकडं केवळ आणि केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आलेले आहे आणि तुम्हाला त्रास देण्याच्या अनुषंगाने ते देवाचे सेवक आहे, विश्वासणारे आहे असं भासून देतात. आणि अशा लोकांबरोबर तुम्ही राहू लागतात, अशा लोकांचं तुम्ही ऐकू लागतात, अशा लोकांना तुम्ही जे आहे ते फॉलो करू लागतात. पण ते खरंच देवाकडून आहे का? ते जे बोलतात त्याप्रमाणे त्यांची वागणूक आहे का? ते जे सांगतात काय ते त्यांच्या आचरणामध्ये आहे का? याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण वचनामध्ये स्पष्टपणे संत पौल हा तरी तेथील विश्वासणाऱ्यांना हे पत्र लिहित असताना तो त्यांना म्हणाला की देवाच्या लेकरांनो, तुमच्यामध्ये असे पण लोक आहे की जे तुम्हाला फसवतात आणि ज्या गोष्टी देवाला आवडत नाही अशा गोष्टी करण्याकरता तुम्हाला ते हळूवारपणे जे आहे ना ओढत नेतात. स्लो पॉइझन देत चांगुलपणाच. का माहिती का? लक्ष द्या, त्यांना असं वाटतं की तुम्ही जर त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाले तर तुमच्या साह्याने त्यांची कुटील वृत्ती जी आहे ना ती सिद्धीत जाईल, ती पूर्ण होईल, त्यांचे कुटील विचार. आणि म्हणून त्यांना तुमची गरज असते आणि ते तुम्हाला चांगलं बोलून, चांगलं दाखवून, चांगलं सांगून देवाच्या वचनाचा उपयोग इतका करतील की तुम्हाला हा विचार करायला भागच पण हा विचार करायला वेळच भेटणार नाही की हे खरं आहे की खोटं आहे म्हणून. त्यांचा एकच उद्देश असतो, तुम्हाला फसवायचं, तुमची साक्ष डॅमेज करायची, तुम्हाला धोका द्यायचा, तुम्हाला त्रास द्यायचा. पण हे सरळ सरळ करता येत नाही. मग हे करता कसं येतं? तर वचन सांगत आहे की ते फसवतात. कसं फसवतात? ते सांगतात, दाखवतात, असं ऐक करतात की आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे, आम्ही तुमच्याविषयी फार चिंता करतो, आम्ही तुमच्याबद्दल चांगल्या गोष्टींची योजना करतो. पण तसं नाहीये. ते दाखवता एक आणि करता एक. म्हणून ती म्हण आहे, खायची दात वेगळे आहेत, दाखवायची दात वेगळे आहेत. आणि ही मन ह्या ठिकाणी लागू होते. आणि म्हणून देवाच्या सेवेमध्ये तुम्ही चालत असताना, देवाच्या सेवेमध्ये तुम्ही वाढत असताना तुम्ही देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. कारण नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की माणसावरती भरोसा ठेवणारा व्यक्ती श्रापित आहे. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहू नको, तर परमेश्वर तुझा देव याचवरती तू अवलंबून राहायला पाहिजे. आणि त्याच्यावरती अवलंबून राहण्यासाठी तुम्हाला हे देण्यात आलेलं आहे, तुम्हाला प्रार्थना वेपन देण्यात आलेला आहे, तुम्हाला उपवास हे वेपन देण्यात आलेलं आहे, शस्त्र देण्यात आलेलं तुम्हाला. लक्ष द्या, तुम्ही ह्या दिवसांमध्ये स्वतःला परिपक्व करा. आध्यात्मिकतेमध्ये मुळीच जे आहे ना, मुळीच जे आहे आध्यात्मिकतेमध्ये जे आहे ना, निरक्षर राहू नका, अज्ञानी राहू नका. आता तुम्ही जे आहे ना जड अन्न खायला शिका. तुम्ही जे आहे ना स्वतःला आता आध्यात्मिकतेमध्ये परिपक्व करायला शिका. आता इतरांवरती अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही आता ह्या दिवसांमध्ये देवाच्या वचनाचा सहारा घ्या आणि प्रत्येक संगतीला चेक करा, काय ती
बसवणारी आहे का काय ती चुकीच्या गोष्टी नेणारी आहे? ही लक्ष द्या, ह्या गोष्टींचा आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये चांगल्या प्रकारे अनुभव घेतलेला एक व्यक्ती आहे आणि त्याचं नाव शलोमोन आहे. आणि शलोमोनाची जी काही संगत होती ना, ती वाईट लोकांबरोबर होती आणि त्याच्या त्या वाईट लोकांबरोबर असलेल्या संगतीमुळं तो चुकीच्या मार्गाला गेला. आपण देखील जर वाईट लोकांबरोबर संगत ठेवली तर आपण देखील त्या लोकांसोबत चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो, ही शक्यता टाळू शकत नाही. का माहिती का? कारण देवाचं सांगतं पहिले राजे 11 अध्याय आणि वचन 4 बघा काय म्हणताय, कशा प्रकारे शलोमोन राजा हा चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये राहिला असल्या कारणामुळे त्या लोकांनी त्याला चुकीच्या संगतीमध्ये नेलं. बघा पहिले राजे 11 अध्याय आणि वचन 4 काय म्हणत आहे, शलोमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले. त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असेल त्याप्रमाणे त्याचे नसेल. व्हेरी गुड. बघा दाविदाचं मन आणि दाविदाचा मुलगा शलोमोन याचं मन, फरक बघ ते आहे. शलोमोन हा चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये राहत असल्या कारणामुळं तो चुकीच्या मार्गाला गेलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याने आपल्या बापाच्या संगतीमध्ये राहून परमेश्वर देवाकडं आपलं जे मन आहे ना ते लावणं गरजेचं होतं. लक्ष द्या चर्च, ह्या जगामध्ये राहत असताना आपलं जे मन आहे ना हे चुकीच्या मार्गाला घेऊन जाणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूलाच असतात, पण त्यांना ओळखता येणं फार गरजेचं आहे. म्हणून संत पौल हा करिंथ येथील मंडळीला म्हणतो की तुम्ही देवाकडं आत्मे ओळखण्याचं जे वरदान आहे ना ते मागा. आणि आपण पवित्र शास्त्रामधून पवित्र आत्म्याची ही जी काही वरदान आहेत ना त्यातलं एक जे वरदान आहे आत्मे ओळखण्याचं वरदान ते शिकलेलं आहोत. सर्व वरदान शिकलेलं आहोत, पण आत्मे ओळखण्याचं वरदान काय आहे हे देखील आपण शिकलेलं आहोत. जर विसरले असाल युट्यूब वरती हा व्हिडिओ अवेलेबल आहे. आपण देवाकडे ही प्रार्थना केली पाहिजे की देवा मला आत्मे ओळखण्याचं वरदान दे, अशासाठी की मी ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहील ना ते लोक मला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणारे बिलकुल नसावे. प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या पुस्तकाच्या 10व्या अध्यायामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगतो, मी जो आलो आहे ते तुम्हाला विपुल जीवन देण्यासाठी आलेलो. पण चोर जो येतो ना तो चोरी, घात, नाश करण्यासाठी येतो. हो, मग आपल्याला अशा घात करणाऱ्या लोकांपासून, कुटील वृत्तीच्या लोकांपासून, नाश करणाऱ्या वृत्तीच्या लोकांना जे आहे ना आपल्याला ओळखता येणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण देवाकडं ही प्रार्थना नेहमी केली पाहिजे. नेहमी आपण ही प्रार्थना केली पाहिजे. पुढचा मुद्दा, कुटील वृत्ती देवाच्या योजनेला विरोध करते. वाईट वृत्ती, कुटील वृत्ती ही देवाची जी काही योजना आहे ना त्या देवाच्या योजनेला विरोध करते. आणि बघा कशा प्रकारे आपण ज्या वेळेला मिका याचा 9वा अध्याय, मिका याचा 3रा अध्याय आणि 9 ते 11 वचन वाचतो आपण. बघा मिका 3रा अध्याय आणि 9 ते 11 वचन. याकोब घराण्यातील प्रमुख हो, इस्रायल घराण्याचे सरदार हो, जे तुम्ही न्यायाचा अवहेर करता व नीट आहे त्यास वाकवता ते तुम्ही हे ऐका. तुम्ही रक्तपात करून सियोन व दुष्टाई करून यरूशलेम बांधता. तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याचक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात. तरी
ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की परमेश्वर आमच्या ठाई नाही, काय आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही. व्हेरी गुड. बघा कशा प्रकारे मिका हा जो भविष्यवक्ता आहे, हा याकोबातील घराण्यातील प्रमुख जी लोक आहे ना, जे इस्रायल लोकांचे सरदार आहे ना, त्यांना स्पष्टपणे सांगत आहे. काय सांगते माहिती का? या ठिकाणी मिका त्यांना म्हणत आहे, कपटी लोक न्यायाला वाकवतात आणि सरळ मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीचा नाश करतात, आणि एवढं वाईट काम करून देखील ह्या ठिकाणी आपल्याला हे म्हणताना दिसून येत आहे, काय परमेश्वर आमच्या ठाई नाहीये का? काय परमेश्वर फक्त तुमच्या ठाईच आहे का? म्हणजे पहा, काम वाईट आहे, वृत्ती वाईट आहे. त्यांची वृत्ती कशी आहे? वचन स्पष्टपणे सांगतं, त्यांची वृत्ती जी तुम्ही न्यायाचा अव्यय करतात, म्हणजे तुम्ही वाईट करतात, आणि तुम्हाला जर म्हटलं की हे वाईट आहे तर तुम्ही म्हणता नाही 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 चांगलं आहे. आम्हाला माहिती काय चांगलं आणि काय वाईट, आम्हाला ना कशी. पुढे असं म्हणताय, नीट आहे त्यात वाकवतात ते तुम्ही हे का? तुम्ही रक्तपात करून सियोन व दुष्टाई करून यरूशलेम बांधतात. आता सियोन आणि यरूशलेम म्हणजे स्वतःच जीवन आणि पारिवारिक जीवन मजबूत व्हावं म्हणून तुम्ही दुष्ट कामं करतात, चोऱ्या, लबाडी, फसवेगिरी, आणि दाखवताना काय दाखवता? पवित्रता, सोंग येतात देवाच्या सेवेच. पण त्या सेवेच्या माग तुम्ही हे का दाखवत नाही? त्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ आहे म्हणून. त्या सेवेच्या मागे तुम्ही हे का दाखवत नाही की त्यामध्ये तुमची कुठली वृत्ती काम करत आहे म्हणून. देवाचन सांगत आहे या ठिकाणी वचन 11 मध्ये, तिचे प्रमुख लाच घेऊन नाही करतात. आपले लोक बघून घेतात, आणि जे आपले नाही त्याच्यासोबत काही संबंध ठेवत नाही, त्यांच्याच भल्याचं काम करतात. का? कारण तो आपला आहे. का? कारण तो आपल्याला कुठल्या प्रकारे विरोध करणार नाही. का? कारण तो आपल्या सर्व प्रकारच्या कुटील वृत्तीच्या गोष्टींना दाबून ठेवेल, कुणाला बोलणार नाही, कुणाला सांगणार नाही. वचन स्पष्टपणे सांगत आहे, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात, तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की परमेश्वर आमच्या ठाई नाही काय, आमच्या ठाई काही अनिष्ट येणार नाही. लक्षात द्या, काही कॉन्फिडन्स दिसतोय लोकांमध्ये, भयानक कॉन्फिडन्स आहे लोकांना. वाईट काम करायचे आणि वरतून म्हणायचं की आम्ही काय देवाचे सेवक नाहीये का, आम्ही काय पाळक नाही, आम्ही पास्टर नाही का, आम्ही काय पुढारी नाही का. अरे आज तर तुम्ही हे काम केले नसते ना. देवाचे सेवक, देवाचे लेकर, पुढारी अशा प्रकारचे नसतात. आणि देवाने त्याचा संदेश मिका याला पाठवलं आणि ह्या लोकांविरुद्ध सांगितलं, संदेश दिला की तुमचं काम हे परमेश्वराला मुळीच आवडत नाही. तुमचं काम हे देवाच्या राज्याला क्षतिग्रस्त करणार आहे. आणि परमेश्वराचं वचन आपण पाहतो, गणाचं पुस्तक 22वा अध्याय आणि 12 ते 35 वचन जेव्हा आपण वाचतो ना, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे बलाम जो आहे ना, बलाम, त्याने लोभामुळं देवाचं राष्ट्र इस्रायल याला श्राप देण्याचं जे काम आहे ना, ते करण्याच्या हाती घेतलं होतं. आणि त्याने तो जाऊन बालाकाला मिळाला तो. हो, गणाचं पुस्तक ज्यावेळेस 22वा अध्याय आणि 12 ते 35 वचन आपण वाचू ना, त्या ठिकाणी स्पष्टपणे देवाचं सांगतं, बलामाने देवाचा संदेश ऐकूनही बालकासाठी श्राप टाकण्याचं काम त्याने केलं इस्रायल लोकांवरती, देवाच्या लोकांवरती. लक्ष द्या, ज्या कामासाठी निवडले देवाने ते काम करा. आपल्याला देवाने निवडले ना, तर मग आपल्याला देवाने का निवडलं ते समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये आपण चाललं पाहिजे, उजवीकडे नको आणि डावीकडे नको. लक्ष द्या, देवाचं सांगतं आपल्याला अतिशय स्पष्टपणे,
की नीतिमान व्यक्ती हा दरिद्री जरी असला ना तरी त्याच्या नीतिमत्तेमुळे तो मरणापासून सुटतो. पण श्रीमंत व्यक्ती हा श्रीमंत जरी असला ना पण त्याच्यात काही असलेली दुष्ट आहे ना त्याला मरणापासून वाचवत नाही. देवाच्या सेवेमध्ये देव जर आपल्याला कळालेला आहे तर आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण कराल त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने देवाच्या राज्यामध्ये देवाचं राज्य हे अधिक सुशोभित करून वाढवणारे आहोत. तर देवाच्या राज्यामध्ये आपण देवाचं राज्य क्षतिग्रस्त करणार आहोत याविषयीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. आणि लक्ष द्या कुठेतरी एका भागामध्ये आपल्याला राहता येईल. आणि जर आपण वाईट भागामध्ये आहे तर मग आपल्याला चांगल्या भागामध्ये येता येईल. आणि आपण जर चांगल्या भागामध्ये आहे तर आपल्याला आणखीन पुढे जाता येईल चांगल्या भागात. आणि म्हणून आपण पाहतो की आज देखील वाईट वृत्तीमुळं देवाचं राज्य जे आहे ना ते क्षतिग्रस्त होत आहे. आणि कोणत्या कोणत्या लोकांच्या द्वारे क्षतिग्रस्त होत आहे हे सर्व आपण जे आहे ते शिकलेलं आहे. बाकीचे जे मुद्दे आहेत उद्या संध्याकाळी आपण जे आहे ते शिकणार आहोत कारण आपला वेळ झालेला आहे. देवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव. आपण सर्वजण आपले डोळे बंद करू.